सांगलीच्या उमेदवारीवरूनही महाविकास आघाडीमध्ये वादाचे पडघम वाजू लागलेले आहेत। चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी उमेदवारीचा दावा ठोकलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या उमेदवारीवरून बिघाडी होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत। पाहूयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। सांगलीमध्ये आघाडी की बिघाडी? चंद्रहार पाटील शट्टू ठोकणार की विशाल पाटील बाजी मारणार? सांगलीत सेना काँग्रेस एकत्र राहणार की आमने सामने येणार? निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचा अर्ज भरण्याची मुदत संपते, पण महाविकास आघाडीतलं मतभेद नाट्य काही संपत नाहीये आणि या नाट्यात आघाडीवर आहे सांगली मतदारसंघ। आज शिवसेनेच्या पहिल्या यादीत सांगलीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा झाली आणि काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी स्पष्टपणे बाहेर आली। आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींना सुद्धा 11 एप्रिल रोजी मी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्राची कॉपी आज मी परत खरगे साहेबांना समक्ष दिली। ते पत्र मी खरगे साहेब, मुकुल वासनी साहेब, या ठिकाणी रमेश चेन्नेतला साहेब, सगळ्यांपर्यंत, थोरात साहेब, वेणुगोपालजी यांना लेखी स्वरूपात माझ्या भावना व्यक्त केल्या। मी आज किंवा उद्या ते पत्र मीडियाला सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यात स्पष्ट स्वरूपात मी लिहिलंय की सांगलीचं ही जिल्हा, सांगली मतदारसंघ हा काँग्रेसला हा या ठिकाणी आम्हाला हवाय आणि तो आम्ही लढायला सक्षम आहोत। बिलकुल आमची चर्चा चाललेली आहे सांगली आणि भिवंडी आणि मुंबईची एक जागेची। त्यामुळे आज शिवसेनेने त्या ठिकाणी 4 जागा घोषित केलेल्या आहेत। 2 जागा आहेत, एक जागा ऑलरेडी काँग्रेसकडे आहे, एक जागा ती येईलच, पण भिवंडी आणि सांगलीच्या बद्दलची चर्चा अजूनही आहे। उद्या अजून मीटिंग आहे, त्या चर्चेने मार्ग निघेल। शिवसेना उद्धवजींच्या त्यांनी आज यादी जाहीर केली आणि त्यामध्ये सांगलीची जागा जाहीर केली, मुंबईच्या सर्व जागा जाहीर केल्या। खरं म्हणजे आम्हाला खूप नाराजी आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये ना आमच्यामध्ये त्याबद्दल नाराजी आहे। एक आघाडी म्हटलं तरी आघाडी धर्म असतो, ज्यावर चर्चा चालू आहे त्यावर उमेदवार जाहीर करू नये एवढी तर काळजी त्यांनी घ्यायला आवश्यक होतं, ती दुर्दैवानं घेतलेली नाही। ती नाराजी तर आमची आहेच आहे। विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत। जवळपास 40 वर्ष सांगलीचा खासदार पाटील कुटुंबातूनच निवडून जातो। विशाल पाटील यांचे मोठे भाऊ काँग्रेसमधून बाजूला झाले आणि 2019ला विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। महाविकास आघाडीत जागा स्वाभिमानीला सुटल्यानं विशाल पाटील स्वाभिमानीच्या चिन्हावर लढले, पण 1.5 लाख मतांनी त्यांचा पराभव झाला। जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी आणि काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते सुरुवातीपासूनच आग्रही होते। पण काही दिवसांपूर्वी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि लगेचच सांगलीतच जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल। सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत। या चंद्रहारची गदा तुम्ही आहात। शिवसेनेनं आज 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्यात सांगलीची जागा चंद्रहार पाटील यांना घोषित झाल्यानं विश्वजित कदम यांनी थेट दिल्ली गाठली। मूळचा हक्क हा काँग्रेस पक्षाचा तिथे आहे, काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे, हीच आमची सुरुवातीपासून हट्ट आहे। ही विनंती उमेदवार बदलला जाईल असं वाटतं का? नाही, उमेदवार बदलण्याच्या बाबतीमध्ये जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जी काही यादी जाहीर केलेली आहे त्यात सांगलीचा समावेश त्यांनी केलेला आहे। महाविकास आघाडीने ही अधिकृत यादी जाहीर केलेली आहे असं मला वाटत नाही। आज मला वाटतं राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे। काँग्रेस जबाबदार पक्ष आहे असं परस्पर नावं जाहीर करून पहिले पाऊल घेणारा पक्ष आपला नाही, पण ह्यातनं मार्ग निश्चित निघेल हे आम्हाला शीर्ष नेतृत्वाने आता आश्वस्त केलं आहे। मैत्रीपूर्ण लढतीची तयारी आहे का आपकी? हे पहा, आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत। आमच्या जिल्ह्यात विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली ह्या पुढच्या सगळ्या निवडणुका मागच्या आणि पुढच्या आम्ही लढणार आहे। त्यांनी जो आदेश देतील, मग ती मैत्रीपूर्ण असो, अमैत्रीपूर्ण असो, शत्रुत्वाची असो, जी असेल ती लढाई लढायला आम्ही निश्चित तयार असणार, पण पक्षाकडनं त्या पद्धतीनं आदेश येऊ देत। त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळवावा अशी आमची भूमिका आहे।
आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे. 2019 पर्यंत काँग्रेस आणि शिवसेना हे कायमच एकमेकांच्या विरोधात लढले. पण 2019ला राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि काँग्रेस शिवसेना एकत्र लढले. पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले तरी काँग्रेसनं सेनेची साथ सोडली नाही. पण जागा वाटपात 2019चं प्रगती पुस्तक पुढे धरलं गेलं आणि फक्त एक जागा जिंकलेल्या काँग्रेसची पुरती दमछाक झाली. प्रतीक पाटील असोत किंवा विशाल पाटील असोत यांच्याबाबत सांगली मतदारसंघामध्ये नेहमी त्यांचा लोकसंपर्क कमी आहे, ते लोकांना भेटत नाहीत, अशा प्रकारच्या चर्चा विरोधकांच्याकडून करण्यात येतात आणि या चर्चेला पुष्टी मिळेल अशा प्रकारचं त्यांचं वागणं राहिलेलं आहे. ही बाब काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बोलून दाखवतात. सांगलीची जागा ही एकीकडे काँग्रेसनं प्रतिष्ठेची केली आहे तर दुसरीकडे ठाकरेंची सेना ही मागे हटायला तयार नाहीये. हा वाद लवकर मिटला नाही तर महाविकास आघाडीला त्याचे पडसाद फक्त सांगलीतच नाही तर सगळ्या मतदारसंघात दिसतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.